टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। टीईटी पेपर लीक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केलाय। डीसीपी पवन बनसोड यांना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे विक्रीकरणासाठी येणार असल्याची माहिती आधीच मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोणगाव परिसरात सापळा रचून सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान तिघांनाही ताब्यात घेतलंय। आरोपीकडून टीईटी प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले असून त्याचसोबत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डही जप्त करण्यात आले। राजीव शाह बिहार, आकाश कुमार बिहार, धीरज कुमार हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। याबाबतची माहिती अप्पर आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(5) आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी दिल्लीहून महाराष्ट्रात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बिहारमधील राजीव शाह आणि आकाश कुमार तसंच हरियाणातील धीरज कुमार यांचा समावेश आहे। हे तिन्ही आरोपी दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते। या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिका दिल्लीहून आणण्यात आल्याचं समोर आलं। ही प्रश्नपत्रिका नेमकी कोणाला आणि कुठे विकली जाणार होती याचा तपास सुरू असून त्यासाठी आरोपींकडून सखोल चौकशी केली जाते। या प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात सुमारे 1.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचंही तपासात समोर आलं। या संपूर्ण प्रकरणामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीनं तपास सुरू करण्यात आलाय। या प्रकरणात ज्याचा सहभाग समोर येईल त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला। तपासासाठी 2 एसीपी आणि 9 पोलीस निरीक्षकांची विशेष पथक स्थापन करण्यात आलंय। हे पथक तपासाच्या अनुषंगाने विविध राज्यांमध्ये जाऊन चौकशी करताय। कोणगाव परिसरातून करण्यात आलेली ही कारवाई पुढील तपासासाठी महत्त्वाची मानली जाते। दरम्यान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 परीक्षा केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात आली होती। मात्र भिवंडीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली। तपासात आरोपींकडे आढळलेल्या काही प्रश्नांचा टीईटी जून 2026च्या प्रश्नपत्रिकेशी मेळ आढळल्यानं भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्ण पारदर्शक वातावरणात व्हावी आणि प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या उद्देशानं 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। तर्फे माहिती मिळाली की 28 तारखेला जी टीईटी होणार आहे म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट जी होणार आहे त्याचे पेपर काही लोक विकायला भिवंडीत येणार आहेत अशी गोपनीय बातमीदारातर्फे माहिती मिळाल्याने डीसीपी झोन 2 पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला। त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी साधारणतः 11च्या दरम्यान एक जागेवर तिने ट्रॅप लावला। त्यामध्ये 3 लोक हे पेपर विकण्यासाठी जो उद्या होणार आहे टीईटीचा पेपर विकण्यासाठी आलेले त्यांना आढळले। त्यांना जी पूर्व माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला। ते 3 लोकांना ताब्यात घेतलं। त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले। त्याचबरोबर इतर वस्तू मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं। त्यामुळं आम्हाला खात्री करण्यासाठी ते जे 4 पेपर जे मिळाले होते ते शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना तत्काळ संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडून व्हेरीफाय केलं। त्यांनी पण त्यांची जी सिस्टम आहे SOP आहे त्याप्रमाणे हे पेपर जे होते ते त्यांनी व्हेरीफाय केले आणि असं आढळलं की उद्या जे पेपर होणार आहेत त्या परीक्षेला येणारे हेच पेपर असल्याने खात्री पटली। त्यामुळे आम्ही 3 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। त्यांच्या अंगझडतीमध्ये उद्या होणाऱ्या परीक्षेला जे पेपर येणार होते ते पेपर आम्ही जप्त केलेले आहेत। यामध्ये अशी माहिती कळली की हे जे पेपर विकणारे आहेत त्यांनी आम्ही डिकॉय लावला होता, ट्रॅप लावला। याच्यामध्ये जे काही त्यांचे प्रॉस्पेक्टिव्ह बायर्स असतील किंवा इतर जे कोचिंग सेंटर्स असतील हे सर्व शक्यता तपासामध्ये आम्ही गृहीत धरलेली आहे। यामध्ये भिवंडीतील काही शिक्षकांचा सहभाग नाही असं कुठलं आता पण आढळलं नाहीये। हे जे पेपर होते हे पेपर जे होते हे दिल्लीवरनं हे लोक घेऊन निघाले होते। हे फक्त भिवंडीपुरते मर्यादित नाहीत।
यामध्ये शिक्षण विभागाची जी पद्धत आहे त्याप्रमाणे पूर्ण राज्यासाठी SOP तयार करून ते पेपर सेट करतात. त्यामधील हे पेपर त्यांनी दिल्लीवरनं आणलेले होते. नाही, यामध्ये आतापर्यंत केलेला प्राथमिक तपास आहे. आता फक्त FIR दाखल झालेला आहे, पंचनामा केलेला आहे. यामध्ये ज्यांचा सहभाग असेल त्या सर्व तपासामध्ये या सर्व गोष्टी काही दिवसांनी तुम्हाला सांगू. आता सध्या सर्व शक्यता मात्र आम्ही गृहीत धरलेल्या आहेत. आरोपी नाव देतो आम्ही तुम्हाला. त्यांचं बॅकग्राऊंड काय, म्हणजे शिक्षक किती शिक्षित काय, यांनी परीक्षा दिली का? ह्याच्यामधील एक आरोपी जो आहे तो यापूर्वी केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व्हिस लावण्यासाठी दुसऱ्या एका आरोपीला त्यांनी पैसे दिल्याचं कळलेलं होतं. त्यानंतर इतर पण आरोपी हे जे आहेत यापूर्वी एक वेळा परीक्षा दिलेली आहे, ते नापास झाले होते. आणि हे जे आरोपी आहेत यांचा पूर्व इतिहास, यांना कुठून मिळालं ते पण आम्ही सर्व माहिती आम्ही घेणार आहोत. बिलकुल शक्यता नाकारता येत नाही आहे, कारण ज्या तऱ्हेने हा एवढा गंभीर प्रकार झालेला आहे त्यामध्ये टोळी असू शकते. त्या अनुषंगाने पण आम्ही विविध कलम पण लावलेले आहेत आणि त्या अटक करण्याची आम्ही कारवाई करणार आहोत. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.